नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज ना एक हेल्दी असा आपण पिझ्झाचा प्रकार बनवतो आहे. कारण का बाहेरून आपण पिझ्झा आणणं तो खूप आपल्याला महागात पडतो. खरंच स्वस्तात अजिबात पडत नाही. त्याचबरोबर बाहेरून जर आपण स्वस्तात जर बनवायचं असेल तर पिझ्झा बेस आणतो तर तोही अनहेल्दी असतो, मैद्याचा असतो. तर त्यासाठी आज मस्त असं आपण घरच्या घरी मुलांना देऊ शकतो किंवा आपणही खाऊ शकू असं रव्यापासून पिझ्झा बेस बनवणार आहोत आणि पूर्ण व्यवस्थित आपण पिझ्झा बनवणार आहोत. त्याचे 2 प्रकार दाखवणार आहेत. एक तो पुऱ्या व्हेजीज आहेत, दुसऱ्याही व्हेजीज आहे. फक्त स्ट्रीट स्टाईलमध्ये ज्या मस्त चॉप करून वगैरे टाकतात ना तशा पद्धतीने पण आहेत आणि एक फक्त आपण मोठे मोठे क्यूब्स टाईपमध्ये जसं आपल्याला पिझ्झा भेटतो डॉमिनोजमध्ये वगैरे तशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. आणि हेल्दी असा आपण हा पिझ्झा बेस बनवतो आहे तो म्हणजे रव्यापासून. मी इथे बारीक रवा जो असतो ना, सुजी असते ना ती घेतलेली आहे. मस्त असं एक वाटी भरून घेतलेली आहे. त्याच्यात अर्धी वाटीपेक्षा जास्त थोडंसं दही टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्ही रवा जाडावाला घेत असाल तर मिक्सरला थोडंसं लावून घेतलात तरीही चालेल, मग तो बरोबर बारीक होऊन जातो. पण मी इथे बारीक घेतलेला आहे त्याच्यामुळे मिक्सरला लावायची अजिबात गरज पडलेली नाही आहे. आणि छान त्याला आपण मिक्स करायचं आहे. दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जसं आपल्याला बॅटर पाहिजे थोडंसं घट्टसर बसतो बॅटर, एकदम पातळ नाही करायचं आहे. डोशाचं बॅटर जसं असतं ना थोडंसं घट्टसर, त्या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे. थोडंसं मीठही टाकलेलं आहे चवीनुसार आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण ना रेस्ट देऊया 10 ते 15 मिनिटाची, कारण का रवा हा आहे थोडंसं फुलला जाईल त्यासाठी. आता क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत काही व्हेजीस, त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम घेतलेला आहे, त्याचबरोबर टाकणार आहे पनीर. आणि हे चॉपिंग बोर्डमध्ये मी कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम जी सिमला मिरची आहे प्लस टाकलेलं आहे गाजर आणि ते चॉपरमध्ये टाकायचं आहे आणि चॉपरमध्ये मस्त असं फाईनली चॉप करून घ्यायचं आहे. म्हणजे स्ट्रीट स्टाईलमध्ये ना हा जवळपास एक छोटासा पिझ्झा म्हणजे पिझ्झा बेस जर रेडीमेड असतो आणि अशा भाज्या टाकून वगैरे ना मस्त 35 ते 40 रुपयाला एक पिझ्झा भेटतो. छान असतो, नाही असं नाही. त्याच आपण घरी बनवतो आहे आणि पिझ्झा बेसही आपण घरी बनवतो आहे, तोही रव्यापासून. आणि आता चॉपरमध्ये याला मस्त असं चॉप करून घ्यायचं आहे. फाईनली चॉप झाल्या की मस्त त्या क्रंची थोड्याशा लागतात भाज्या, सगळ्या कच्च्याच वापरायच्या आहेत. पाहिजे तर तुम्ही सॉटे करूनही वापरू शकता आणि त्या मस्त क्रंची लागतात ना, खरंच खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर आता आपलं थोडंसं बॅटर जे आहे रव्याचं थोडंसं फुललेलं आहे, म्हणजे रवा जो आहे फुललेला आहे. त्याच्यामध्ये लागलंच तर पाणी टाकू शकता याच्यामध्ये जर जास्तच घट्ट असेल तर. आणि मी आता बेकिंग सोडा वापरलेला आहे. थोडासा याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं आहे. लागलंच घट्ट जास्त, आता इथे मी थोडंसं घट्ट आहे, थोडंसं याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे. ॲक्च्युली ते स्किप झालं आहे, व्हिडिओमध्ये दिसलं नाही आहे, पण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि छान असं फ्लफी असं बॅटर बघा, इथे थोडंसं सोडा टाकलं ना की फ्लफी होतो. त्याच्यामुळे पिझ्झा बेस जो आहे, रव्याचा बेस जो आहे तोही मस्त स्पॉन्जी होतो, खूप छान लागतो, टेस्टी लागतो. आणि खरंच कोणालाही देताना म्हणजे आपल्या मुलांना आपल्याला देताना काहीच वाटणार नाही की आपण पिझ्झा असा देतोय खायला. तो बाहेरचा असतो तो अनहेल्दी असतो थोडासा, पण आपण असा प्रकारे जर घरी बनवून दिला तर हेल्दी असा पिझ्झा तयार होतो. साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल छान पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी हे पिझ्झाचं जे बॅटर आहे, आपण रव्याचं बॅटर जे बनवलेलं आहे ते मी 2 पोर्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे थोडंसं, म्हणजे 2 ह्याच्यामध्ये 2 बनवणार आहेत पिझ्झा. मस्त मोठे मोठे आपले पॅन भरून असे मोठे मोठे पिझ्झे होणार आहेत इथे तयार. आता थोडंसं बॅटर टाकलेलं आहे आणि छान असं इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पॅन भरून. म्हणजे बघा पूर्ण प्रॉपर एक लेवलला व्यवस्थित यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपण त्याला वाफ येऊ द्यायची. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, जास्त हाय ठेवू नका नाही तर खालून जळेल. आणि इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त फ्लफीनेस आलेला आहे ना, आणि एका साईडने छान कुक झालेला आहे. दुसऱ्या साईडने मी पलटून घेतलेला आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे, पण मी इथे जास्त कुक करणार नाही, फक्त 1 मिनिट कुक करणार आहे. का तर आपण नंतर पुन्हा ह्याच साईडने म्हणजे जी खालती आता टाकलेली दुसरी साईड आहे ना त्याच्यावरच आपण नंतर त्याला कुक करून घ्यायचं आहे. आणि वरती हा जो भाग पहिला भाग जो शेकलेला आहे त्याच्यावर आपण पिझ्झा म्हणजे सॉस वगैरे सगळ्या व्हेजीस टाकणार आहे. त्याच्यामुळे दुसरी बाजू जी आहे ती पूर्णपणे कुक करून घ्यायची नाही, ती आपण थोडंसं जसं पुन्हा चीज वगैरे मेल्ट करायला ठेवणार ना ती व्यवस्थित कुक होणार. आता मी हा काढून घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि दुसरा त्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकलेला आहे. जोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये व्हेजीस वगैरे टाकतोय ना तोपर्यंत व्यवस्थित तो कुक होईल. आणि त्याच्यानंतर आपण इथे व्हेजीस टाकायला घेणार आहोत. त्याच्या आधी सॉस लावूया याच्यामध्ये. मी याच्यामध्ये घेतलेला आहे मेयोनीज, पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, प्लस थोडंसं मी शेजवान चटणीही वापरलेली आहे. शेजवान सॉस जो असतो
तोही वापरलेला आहे. सॉसेसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊही शकता आणि त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्तही करू शकता. मी असं भरपूर मस्त व्यवस्थित प्रॉपर सॉस लागला पाहिजे, कारण का पिझ्झा बेसच आपला व्यवस्थित खूप मोठा आहे. त्याच्यामुळे त्या वेजीसला खायला आपल्याला व्यवस्थित पाहिजे ना, त्याच्यामुळे पिझ्झा जो सॉस आहेत ना तोही व्यवस्थित असं छान असं लावलेला आहे प्रमाणात. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पूर्ण इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या ह्याच्यापर्यंत व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे वेजीसमध्ये वापरणार आहे बोलली ना, तर वेजीसही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे कांदा, टोमॅटो प्लस शिमला मिरची घेतलेली आहे छोटे क्यूब करून. ते जास्त घेतलेले नाही आहे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाज्यांचं प्रमाणही. आणि त्याच्यानंतर पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही कॉर्न वगैरे, मशरूम वगैरे तुम्ही जे आवडतात ना तुम्हाला किंवा मुलांना तुमच्या जे आवडतात ना त्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता भाज्या. आता इथे बघा मी कांद्याचे छोटे छोटे क्यूब्स जे आहेत कट करून घेतलेले ते याच्यामध्ये ठेवते आहे. त्यानंतर कॅप्सिकमचे मी थोडेसे कमी घेतलेले आहेत, कारण का जास्त एवढे खाल्ले जात नाहीत ते, त्याच्यामुळे थोडेसे कमी घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेलं आहे इथे टोमॅटोचे बिया काढून टाकायचे आहेत आणि वरचा जो भाग असतो ना त्याचेच फक्त आपण छान असे क्यूब करून घ्यायचे. आता हे सगळे पीसेस मी व्यवस्थित इथे पूर्ण पिझ्झावर लावून घेते आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यावर ठेवायचे आहोत आपण पनीरचे क्यूब. पनीर कच्चंच घेतलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर फ्राय करून घेऊ शकता किंवा अजून त्याच्यावर कोणता सॉस वगैरे जर तुम्हाला आपल्याला आवडत असेल किंवा मसाले वगैरे लावून असं पाहिजे असेल ना तसंही घेऊ शकता. पण खरंच सांगते, आपण ह्याचा बनवतो रव्याचा, पण वाटणारही नाही रव्याचा आहे. इतका टेस्टी मस्त बेसही इतका छान फ्लफी होतो ना तयार, खायला खरंच मजा येते. आणि आता इथे पनीरचे पीसेस लावून झालेले आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यावर पूर्ण आपण एक छान अशी लेयर लावायची आहे, ती म्हणजे मोझरेला चीजची. मस्त अशी त्याची लेयर लावून घ्यायची आहे, प्रॉपर सगळीकडे लावायचं आहे. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा चीजी वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही पिझ्झा बेस थोडंसं मधून कट करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं अजून मोझरेला चीज वगैरे टाकलात ना तर छान असं अजून एक्स्ट्रा चीजी होईल. आता इथे पॅनमध्ये उचलून ठेवलेलं आहे मी इथे, आणि त्याच्यानंतर आपण चीज मेल्ट होईपर्यंत कुक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे 5-1 मिनटामध्ये आपल्याला मस्त लो फ्लेमवर हे करून घेतलात ना तो खालची बाजूही कुक येते आणि प्लस चीजही मेल्ट होतं. त्याच्यानंतर मी गरमच असताना मस्त इथे कट करायला घेतलेलं आहे पिझ्झा कटरने. छान असे 4 पीसेसमध्ये कट केलेले आहेत. वरतून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोही टाकलेले आहेत. आणि बघा मस्त असे पीसेस झालेले आहेत आपले इथे तयार. प्लस तुम्हाला दाखवते खालचा पिझ्झा बेसही किती सॉफ्ट फ्लफी तयार झालेला आहे. मस्त कुक झालेला आहे आतमध्येपर्यंत व्यवस्थित, कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे खरंच खायचं टेन्शन नाही. आता दुसरा पिझ्झा बेस घेतलेला आहे जो आपण तयार करायला ठेवलेला होता, त्याच्यावरही सेम सॉसेस घेतलेले आहेत. पिझ्झा पास्ता सॉस, टोमॅटो सॉस, मेयोनीज घेतलेला आहे, व्हेज मेयो प्लस घेतलेला आहे शेजवान सॉस. आणि आता तेही व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. इतका डिलिशियस पिझ्झा तयार होतो ना, तुम्ही खरंच म्हणजे एक पिझ्झा जरी खाल्ला तुम्ही लंचमध्ये वगैरे कंटाळा आला असेल ना मुलांना तर आवडतोच असं, किंवा आपल्यालाही कधी नेहमी तेच चपाती भाजी भाकरी भात डाळ खाऊन कंटाळा आला असेल ना तर काहीतरी अशा पद्धतीने जर तुम्ही लंचमध्येही बनवलात ना, एक पिझ्झा खाल्लात तरी पोट आरामात भरेल, इतकं भारी होतं. आता ह्या वेजीस मस्त मी इथे हातानेच व्यवस्थित अशा म्हणजे पूर्ण बेसवर आपण पसरवून घ्यायच्या आहेत आणि छान हाताने प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित दाबल्या जातील. त्याच्यामध्ये आतमध्येपर्यंत जाणार नाहीत, पण थोड्याशा इक्वल ह्याच्यामध्ये दिसतील ना व्यवस्थित छान असं. अशा पद्धतीने हाताने थोडंसं आपण त्याच्यावर दाबून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता इथे मी पनीरचं क्यूब न करता मी पनीरही थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण हातानेच चुरून घेतलेलं आहे पनीर, आणि तोही याच्यामध्ये आपण वरतून स्प्रेड करायचा आहे सगळीकडे. छान असं पनीर स्प्रेड झाला की याच्यानंतर आपण टाकायचे आहे मोझरेला चीजची लेयर. चीजचं प्रमाणही तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, कमी जास्त करू शकता. कोणाला एक्स्ट्रा चीजी पाहिजे असतं, कोणाला कमी आवडतं, तर ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त चीज टाकू शकता. आणि आजकाल चीज कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं चीज, तर त्याच्यामुळे भरपूर असं व्यवस्थित चीज घालायचं आहे. साईडला पॅनही गरम होतो आहे आणि गरम पॅनवर आपण अलगदपणे त्याला उचलून आपण त्याला शेकवायला ठेवायचं आहे.
ते बघा चीजवर आपण मस्त असं शेकायला ठेवलं होतं, त्याच्यावरच आपलं 3 ते 4 मिनटामध्ये मस्त असं लो फ्लेमवर छान असं कुक होऊन जातो, इझिली पॅन सोडतो आणि मस्त असं चीज मेल्ट झाल्यावर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। यावरही आपण आता चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सीझनिंग टाकलेलं आहे याच्यामध्ये मी, त्याच्याशिवाय पिझ्झा खाण्याची मज्जाच नाही येत, त्यामुळे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सीझनिंग किंवा ऑरेगॅनो वगैरे हे तर पाहिजेच असतं। आणि छान स्प्रेड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याला आता गरमागरम मस्त असं कट करून घेऊया आणि खाण्यासाठी मस्त असं आपला मग पिझ्झा इथे तयार झालेला आहे। पिझ्झा बेस इतका हेल्दी आहे, स्पॉन्जी आहे, टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की कधीही बनवू देऊ शकता मुलांना। अगदी हप्त्यातनं एकदा दोनदा दिलात तरीही काहीच प्रॉब्लेम नाही, बाकी तर त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजीज आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे। आणि खरंच खाण्यासाठी इथे तयार आहे आपला पिझ्झा। 2 प्रकारचे पिझ्झे बनवलेले आहेत। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।